विकेश बॅट पोस्ट पॉवर षटक आहे. पॉवर षटकामध्ये आपण पाहतोय 3 शतक 38 सर्कलच्या बाहेर आहेत. स्क्वेअरच्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण वैभव धुम्यांना सुद्धा पाहतो आपण. यावेळी स्टार्टिंग झाला होता परंतु चेंडू गॅप मध्ये प्रदीप चेंडूच्या पाठी येत आहेत परंतु चांगलं शतक पाहतोय आपण. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. प्रदीप लोखंडेने जर झेल घेतला तर 100 रुपये पारितोषिक लागलेले आहे प्रत्येक कॅच मध्ये. अजित कानत यांच्याकडून. पुढचा बॉल बघा. आलवा मॅचचा वापर केला. बॅट अँड बॉल संपर्क इतका चांगला झालेला नाही परंतु चांगला रनिंग बिटवीन विकेट आपण पाहिली. आपण एक सिंगल धाव घेताना एक छोटी सिंगल धाव घेताना पाहिली. सिंगलच्या मध्ये धाव फरक राहून बसतो दोन्ही आकड्यावरती. तर प्रदीप यांनी एका हातात जर झेल घेतला तर त्यांना 200 रुपयाचा पारितोषिक लागलेला आहे केवळ मांगेल यांच्याकडून. बघा मिस्टारिंग झाला होता आणि फलंदाज होतोय बाद स्वस्ताचा रूपामध्ये स्वस्त रूपामध्ये एक फलंदाज सूरज तंबूच्या आशेला जाताना पाहतोय. फर्स्ट विकेट डाऊन. न्यू बॅटर बघा पण मिस्टर राकेश तुंबडे यांना. राकेश न्यू बॅटर होईल आपण पाहतो यावेळेस चांगला प्रदीप आहे चेंडू जवळ बघा. प्रदीप यांच्या मिसफील होता पाहिजे प्रदीप यांच्याकडून. त्याचाच फायदा पाहिला तर बॅकअप सुद्धा झालं होतं परंतु त्यानंतर पाहतो तर चेंडू सहज आहे सी मारूच्या पार. या बॉलवर नसीबाचा एक चौकार. चौकार आला नशिबाचा चौकार आलाय यावेळेस. पाहिलं तर तेच तर्रार चेंडू होता बघा निर्धाव आलाय. चांगलं कमबॅक केलंय गोलंदाज विकेश यांनी. गोलंदाजी चांगली होती परंतु पाहिलं शतरक्षक साथ देत नाहीये त्याच कारणाचा पाहिलं एक चौकार आला होता मिसफील्डचा. धावसंख्या फक्त आणि फक्त 6व्या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 5 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. पॉवर प्ले षटकातील शेवटचा बॉल असेल यावेळेस. स्लॉट मध्ये आणि बॉलला सगळं पाठवलं पार्किंग लॉट मध्ये 6 धावांसाठी बिग शॉट षटकार. वाकवणे करा हिला असं वाचायचं अजून. जास्त खेळत नाही सवय नसेल त्याला ना.
तो विचार करत नसतं केला तर त्याला त्याला इज्जत कोण घालवी इकडे आणून दिलाय त्याने फोन. कोणी कोणी हा? तो तिकडे बोल गेला तो आता येते का आणून दिला. बोल ना. नवीन गोलंदाज आपण पाहतो मिस्टर संतोष यांना पायगाच्या ग्राउंड वरती 50 धावा पटकावला तर वैयक्तिक तोच पाहतो संतोष बॉलिंग मार्क वरती हाफ सेंचुरी कंप्लीट केली होती. तोच फलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती सज्ज असताना आता गोलंदाजी करायची आहे. स्ट्राईकला असतील ते लोकेश भोईर आपण पाहतोय. राकेश तुंबड्याच्या बॅट मधून एक षटकार एक चौकार आलाय तो नॉस्ट्राईक एंडला पाहतोय. यावर हाफ ट्रॅक होता फटका फसलाय चेंडू हवेत आहे विकेश चेंडू खाली येते आणि विकेश करत नाही चुकी फलंदाज होतो बाद लोकेश बॅक टू डग आउट गॉन. आता कॅच येऊ शकते सकाळी मला दिसला तिकडे येड्यार काही बॅट्समॅन पाहतो आपण अविष्ट अमृत परेड यांना पाहतोय स्वतः कर्णधार आहेत संघाचे आणि तेच आता बॅटिंग मार्क वरती त्याला पाहतोय. अजून सुद्धा पाहिलं तर पारितोषिक लागलेलं आहे प्रदीप लोखंडे यांच्यावरती. केवळ मांगेला यांच्याकडून एका हातामध्ये जर झेल घेतला तर 200 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. पुढचा बॉल यावेळेस कट करण्याचा प्रयत्न केला बॅटन बॉल संपर्क होत नाहीये नीट जाऊ चेंडू येताना पाहतोय. या षटकाचा विचार केला या षटकामध्ये कमबॅक करण्याचं काम केलं संतोष यांनी चांगली लाईन आणि लेनचा वापर करताना पाहिलंय. यावेळेस हाफ ट्रॅकर बॉल होता कट करण्याचा प्रयत्न केला होता परंतु पंचांनी दंड घोषित केलाय. वाईट चेंडूला पंचांचा एक अवांतर धाव स्कोर बोर्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. या अवांतरच्या मदतीनं धावफलक पुढे सरकते जाऊन पोहोचते 13 या आकड्यावर 13 रन्स ऑन बोर्ड. पुढचा बॉल संतोष यांचा अमृतसाठी यावेळेस बघा पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप पंचांचा इशारा वाईटचा येतो एक अवांतर धाव अजून एक स्कोर बोर्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. पहिले 2 चेंडू चांगल्या लाईन आणि लेंथ वरती वापरले होते संतोष यांनी परंतु थोडीशी दिशा भरकटलेली पाहतोय संतोष यांची. संतोष पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वर सज्ज असतील पुढचा चेंडू घेऊन अमृतसाठी. यावेळेस बघा ब्लॉक हॉल मध्ये चेंडू हाताळला होता कमबॅक केलाय गोलंदाजाने. तीन चेंडूचा खेळ झालेला आहे फक्त अवंतच्या रूपामध्ये धावा इकडे खर्च केले तर संतोषांनी. यावेळेस पुन्हा एकदा तेच तर चेंडू बघा चांगल्या लाईन आणि लेनचा वापर पुन्हा एकदा करताना पाहिला पण संतोषांना अप्रतिम गोलंदाजी पाहतोय. 4 चेंडूचा खेळ झालाय 4 चेंडूमध्ये एक महत्वाची विकेट घेतली आणि पहिले तर 2 फक्त धावा दिल्या त्या सुद्धा पण पाहिले तर अवांतर रूपामध्ये. यावेळेस कट केलाय शतरक्षक आहे त्यांना चकून चेंडू जातोय बाउंड्री लाईन जवळ बघा बॉल आणि फिल्डर मध्ये पाठ लाग होता परंतु चेंडू सरळ जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार आलाय. 4 धावेने धावफलक पाहिजे पुढे सरकते जाऊन पोहोचते 18 रन्स ऑन बोर्ड. शेवटचा बॉल असेल
या ओव्हर मधील. यावेळेस कट केलाय प्रदीप यांच्याकडे चेंडू येतोय. बघा तिकडे थोडीशी आउटफील्ड पाहिली तर थोडीशी खराब आहे. त्याच कारणास्तव पाहिलं तर त्यांना चकवून चेंडू मागे गेला होता, परंतु 2 धावा घेण्यात यश मिळते. मला धडपडते. 2 धावा. झूम करते तू. नवीन गोलंदाज आपण पाहतो मिस्टर विकी यांना बॉलिंग मार्कवर सज्ज असतील. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20 याकडे. 20 रन्स ऑन बोर्ड. यावेळेस बघा चांगला टप्पा आपण पाहिला गोलंदाज विकी यांच्याकडून. पहिला चेंडू पाहिला तर नेल धावाला आहे. चांगला लाईन आणि लेनचा वापर करताना पाहिले आपण गोलंदाज विकी यांना. पहिला चेंडू निर्धावाला आहे. राकेश पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर शेवटचे 2 चेंडू फेस केले होते. एक षटकार आणि एक चौकार मारला होता, परंतु आता पाहिलं तर दुसऱ्या षटकामध्ये त्यांना स्ट्राईक नाही मिळाली. तिसऱ्या षटकामध्ये स्ट्राईक मिळाले. यावेळेस पाहिलं तर मिड ऑफ मध्ये चेंडू गेला होता, तिथे शतक तैनात होतं. एक सिंगल धाव घेण्यात यश मिळते. सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचते 21 या आकड्यावरती. नेक्स्ट बॉल. यावेळेस बघा आडव्या बॅटचा वापर केला होता, परंतु बॅट अँड बॉल इतका चांगला संपर्क झाल्याने मिडविकेट रिझर्व मध्ये विकेश होते, त्याला चकवून चेंडू गेला होता, परंतु बॅकअप चांगलं होतं. संतोष यांचं बॅकअप चांगलं होतं, त्याच कारणास्तव पाहिलं तर 2 धावा इथे घेण्यात यश मिळते. या 2 धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचते 23 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर चांगला धाव कुठला होता, परंतु मागचे 2 षटक पाहिले तर यावेळेस हाफ ट्रॅकला पोल गेलाय. पॉवरफुल आहे, सक्सेसफुल आणि वंडरफुल चेंडू सर्व होतो आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी येतोय षटकार. मागच्या षटकामध्ये पाहिलं तर धावा कमी आल्या होत्या, परंतु आता पाहिलं तर स्वतः कर्णधार त्याने बघते तो बघतोय. संघाची धुरा सांभाळताना पाहतोय. त्याने कॅमेरा इकडे गेला असेल. विकी पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज असतील. अमृत यांच्या यावेळेस मिस्टारिंग झालाय. विकेश चेंडू खाली येतोय आणि विकेश करत नाही चुकी. अजून एक फलंदाज तंबूच्या आशाला पाहतोय आपण जाताना. अमृत बॅक टू द आउट. बघा षटकाराचं प्रत्युत्तर दिलंय विकी यांनी विकेट घेऊन. मागच्या चेंडूने पाहिलं तर हाफ ट्रॅक बॉल होता, पोलचा फटका खेळला होता अमृत यांनी आणि षटकार खेचला होता. त्यानंतर पाहिलं तर कमबॅक केलं गोलंदाजाने विकेट घेऊन. मग बॅटर आपण पाहतो मनसेस बॅटिंग मार्क वर देताना पाहतोय. शेवटचा बॉल असेल या षटकातील. एक डावखोराचा फलंदाज बॅटिंग मार्क वर देताना पाहतोय.
शेवटचा बॉल असेल तिसऱ्या षटकातील विकी यांचा मनसेसाठी. यावेळेस बघा अर्ध्या बॅटचा वापर केला तर बॅट अँड बॉल संपर्क होत नाहीये. षटक संपते. तिसरं 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 29 आकडे 29 ऑन बोर्ड. स्लॉगवरचं षटक हातामध्ये कोणता गोलंदाज मार्क वरती येताना पाहतो आपण. धावसंख्या जाऊन पोहोचते 29 या आकड्यावरती 3 षटकाच्या समाप्तीनंतर. शेवटच्या षटक हातामध्ये नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क होते आपण पाहतोय देवा यांना. राकेश जेवून सुद्धा पाहिलं तर स्ट्राईक वरती आहे. तो ज्याच्या बॅट मध्ये षटकार एक चौकार आलाय तोच पाहिलं तर स्ट्राईक वरती आलेला आहे. देवा यांचं शेवटचे षटक हातासाठी सज्ज असतील. स्लॉगवरचं षटक आहे. हाणामारीचं षटक असेल. या षटकामध्ये मोठे मोठे फटके खेळता नक्कीच मनसुबा असेल फलंदाज राकेश यांचा. देवांचा पहिला बॉल सामना घेतील राकेश. पहिला चेंडू पाहिला तर लेग बायचा इशारा. एक आव्हान तर लेग बायच्या मध्ये एक सिंगल धाव येताना पाहतो आपण. बघा बाईज किंवा लेग बाईज मध्ये जर डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला तर स्ट्राईक चेंज केली जाणार नाही. सर्व संघांनी नोंद करून घ्यायचे. जर बॅटला स्पर्श झाला आणि डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू गेला तर एक सिंगल धाव असेल आणि स्ट्राईक रोटेट केली जाईल. देवा पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती सज्ज असतील. यावेळेस लेग स्टिकला सोडून जाणारा चेंडू होता. एक अवांतर धाव. वाईट प्लस बाईकची एक धाव म्हणजे या 2 धावा. या 2 धावेच्या मधून धावफलकात जाऊन पोहोचते 32 ऑन बोर्ड्स. स्लॉग ओव्हरचं षटक चालू आहे. षटकामध्ये पहिल्या तर 1 चेंडूचा खेळ संपन्न झाले. 5 चेंडूचा खेळ अजून सुद्धा बाकी आहे. आणि धावसंख्या पाहिजे तर हवेचा वेग वाढले पण धावसंख्येचा वेग थोडासा कमी आहे. यावेळेस फटका चांगला खेळ ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे विकेश. बघा एक सिंगल धावेचे समाधान मानावं लागते. चांगला कलेक्शन होतं आणि चांगला थ्रो. फक्त एक धाव सिंगल स्कोर बोर्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. शेवटचे 4 चेंडूचा खेळ बाकी. मनसेस आपण पाहतोय बॅटिंग मार्क होती. एक डावखुरा फलंदाज. यावेळेस बघा आडव्या बॅटचा वापर केला. बॅट अँड बॉल आपण पाहिलं तर संपर्क होत नाहीये. अगदी चेंडू पाहिलं तर निर्धावच्या रूपामध्ये येताना पाहतोय. शेवटचं षटक चालू आहे. शेवटच्या षटकामध्ये मोठी फटके येणं गरजेचं आहे. शेवटचा 3 चेंडूचा खेळ अजून सुद्धा पाहिलं तर बाकी आहे. हवेचा वेग वाढलाय. धावसंख्येचा वेग अजून सुद्धा पाहिलं तर कमी आहे. धावसंख्या फक्त आणि फक्त 33 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. यावेळेस काय चेंडू हाताळता. ब्लॉक होल मध्ये ब्रह्मास्त्राचा वापर केला होता गोलंदाज देवा यांनी. पाहिलं सिंगल धाव येते. डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय बाईकच्या रूपामध्ये.
शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी षटकातील या इनिंग मधील सुद्धा. यावेळी इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केला, बॅटन बॉल संपर्क झाला नाही आणि बघा स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूवर गडी बाद होताना पाहतोय. अजून एका विकेट जाताना पाहतोय रनआउटच्या रूपामध्ये मनसेस. बघा वेळ तर निघून गेलेली आहे. 15 सेकंडचा टायमिंग होता. ओके, रिव्ह्यू घेतलाय का आपण? येस सर. तिसऱ्या पंचांच्या कडे जातो आपण. रनआउट साठी रिव्ह्यू घेतलाय. बघूया स्ट्राईक चेंज झाले की नाही बघूया. येस, मनसेच रनआउटच्या रूपामध्ये डकआउट मध्ये जातील कारण फलंदाज पाहिलं तर क्रॉस झाला होता. बघा रिव्ह्यू फक्त आणि फक्त पाहिलं तर कॅप्टन घेऊ शकतो. सर्व संघांनी या गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. शेवटचा बॉल, राकेश ऑन स्ट्राईक. यावर स्लोअर चेंडू होता, पॉवरफुल आहे आणि बॉलला सरळ पाठवलाय मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. शेवटच्या चेंडूवरती आलाय हा षटकार. बघा धावसंख्या 40 वर जाऊन पोहोचले. 41 धावांचं आव्हान ठेवलंय. शेवटचा चेंडू पाहिला तर स्लोअर वर हाताळला होता आणि त्याचाच पुरेपूर फायदा केला तो राकेश तुंबळे यांनी. अप्रतिम फलंदाजी. धावसंख्या 40 आकड्यावर 41 धावांचं आव्हान ठेवलंय बामणगाव संघासमोर. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे ससूनगर संघाने.
41 धावांचं आव्हान ठेवलं आहे. 41 धावांचं आव्हान संपुष्टात आणि 2 सलामीच्या फलंदाज पाहतो आपण विकेश यांना. दोन सलामीचे फलंदाज आपण पाहतोय विकेश आणि अजय यांना. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय लोकेश यांना. लोकेश भोईर वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक घेऊन पॉवर प्ले षटक असेल. पॉवर प्ले षटकामध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न नक्कीच विकेश आणि अजय करतील. अजय विकेश कोणता मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले षटकामध्ये पाहिलं तर 30च्या बाहेर आपण 3 शतक पाहतोय. एक लॉंग ऑफ रिझन मध्ये शतक आहे. लॉंग ऑन रिझन मध्ये एक शतक आणि मिड विकेट रिझन मध्ये शतक पाहतोय. पहिले चेंडू घेऊन लोकेश बॉलिंग मार्क सज्ज असतील विकेश साठी. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. पहिला बॉल पहिलाच बॉल बघा हाफ ट्रॅगर होता. या पंचांचा इशारा 1 बाउन्स सुद्धा आलेला आहे. आजच्या या मॅच मध्ये ऑफिशियल्स लागले आपल्याला वैभव धूम यांचं सुद्धा मी हार्दिक स्वागत करतोय. सकाळच्या सत्रामध्ये थोडीशी पाहिलं तर या टुर्नामेंट मधून या मॅच मधून पाहिलं तर आज बाहेर पडल्यात. पहिलाच बॉल होती पहिले तर सिंगल धावाले डिक्लेशन झोन मध्ये. धावसंख्येचा अकाउंट ओपन झालंय. खातं ओपन झालंय 1 या आकड्यावरती. लोकेश पुढचा बॉल घेऊन यावेळेस पुन्हा एकदा तेच तर्रार हाफ टाकाचा बॉल होता बघा. बाउन्सरचा वापर केलाय गोलंदाज लोकेश यांनी. चांगल्या टप्प्यावरती यावेळेस पाहिलं चेंडू हाताळलाय. अजून एक पाहिलं तर चेंडू पाहिलं तर निर्धाव येताना पाहतोय. यावेळेस मिस्टारिंग झाला. चेंडू हवेत आहे. स्वतः कर्णधार चेंडूचा खाली होतोय आणि त्यांच्याकडून होतोय चुकी बघा. डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जातोय. त्यांचं एकच धाव आहे का? येस एकच धाव. स्ट्राईक चेंज केली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचले 2 या आकड्यावरती. 2 रन्स ऑन बोर्ड. चेंडूचा विचार केला तर 3 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. यावेळेस पाटील सोडून दिलाय. ऑप्शनच्या बाहेर चेंडू पिच होता. 45 वाईटचा येतो. एक अवांतर धाव स्कोर बोर्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. या अवांतरच्या मध्ये धाव लागत जाऊन पोहोचले 3 या आकड्यावरती. एक फायटिंग टोटल पर्यंत जाण्याचा नक्कीच प्रयत्न केला ससोनगर संघाने, परंतु पाहिलं तर असे वाईट चेंडू हाताळणं यावेळेस पाहिलं तर खूप धोकादायक ठरू शकतो. कारण विकेट सारखा फलंदाज आपण पाहतो बॅटिंग मार्क वरती आहे. यावेळेस लोअर फुल्ड चेंडूचा पुल करण्याचा प्रयत्न नक्कीच केला. क्षेत्ररक्षण चांगलं होतं, परंतु बघा थोडंसं फंबल झाला आणि त्याचाच फायदा पाहिला तर एक सिंगल धाव घेण्यात यश मिळते. सिंगलच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचले 4 या आकड्यावरती. या षटकाचा विचार करून या षटकामध्ये पूर्णपणे बांधण्याचं काम केलंय गोलंदाज लोकेश यांनी. पुढचा बॉल लोकेशनचा. यावेळेस मिस्टारिंग झालाय. चेंडू हवा येत आहे. चेंडूची उंची जास्त आहे, लांबी कमी. शतक येतोय तैनात आणि बघा चांगला झेल आणि संपतो इकडे अजय यांचा खेळ. फर्स्ट विकेट डाऊन.
न्यू बॅटर आपण पाहतो मिस्टर संतोष यांना. पायगाच्या त्या ग्राउंडवरती 50 हाफ सेंचुरी कंप्लीट केली होती तोच फलंदाज बॅटिंग मार्कवरती येताना पाहतोय. त्यांच्या बॅटमधून षटकाराने चौकारांची आतिषबाजी झाली होती पायगाच्या ग्राउंडवरती तोच फलंदाज आपण पाहतो बॅटिंग मार्कवरती येताना. सो विकेशनी मारले होते. विकेश यांनी 50 मारले होते. चुकी झाली थोडीशी. शेवटचा चेंडू असेल. यावेळेस आफ्टर करवाला पूल केला फटका फसला चेंडू खाली क्षेत्रक्षेत्र होतोय आणि बघा बॅक टू बॅक दुसऱ्या बॉलवरती अजून एक फलंदाज तंबूच्या आशेला जाऊन पोचतोय. संतोष गोलंदाज शिकार विकेट डाऊन. न्यू बॅटर आपण पाहतोय मिस्टर उत्तम यांना पाहतोय. उत्तम डिंडा यांना पाहतोय नॉन स्ट्राईक एंडला. विकेश आपण पाहतोय स्ट्राईक वरती आहे तर जोपर्यंत विकेश आहे तोपर्यंत मॅच आहे. एक आक्रमक फलंदाज आहे. सातत्याने पहिल्यांदा चांगली कामगिरी केली आहे बामणगाव संघासाठी. आता चांगली कामगिरी करावी लागेल विकेश यांना. नवीन गोलंदाज मनसेस यांना पाहतोय आपण बॉलिंग मार्क वरती सज्ज असतील दुसरं षटक हाताळण्यासाठी. विकेश खरपडे यांना पाहतोय आपण स्ट्राईक वरती असतील. मनसेचा पहिला चेंडू सामना करतील विकेश. यावेळेस बघा आडव्या बॅटचा वापर केला. बॅट अँड बॉल संपर्क होत नाही परंतु चेंडू जातो सर्व चट्टूवर लागून डिक्लेरेशन झोन मध्ये एका धावेसाठी. या एका धावेने धावफलक पुढे सरकते जाऊन पोहोचते 5 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये पूर्णपणे बांधून ठेवलं होतं लोकेश यांनी आणि या षटकाचा विचार करतो या षटकाच्या पहिल्या चेंडू फक्त आणि फक्त सिंगल धाव आले. मोठे फटके कुठेतरी थांबवले आहेत बामणगाव संघाकडून. पाहिलं तर चांगल्या लाईन आणि लेनचा वापर करताना आपल्याला दोन्ही गोलंदाज झाला. त्यावेळेस पाहतो लोकेश षटक संपल्यानंतर उत्तम मनसेस यांना पाहतो आपण बॉलिंग मार्क होती. स्ट्राईकला असतील ते उत्तम. एक डावखोर फलंदाज मनसेस यांचा पुढचा बॉल उत्तम साठी. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट केलाय परंतु बघा चेंडू सहज जातो डिक्लेरेशन झोन मध्ये एका धावेसाठी. इतक्या दुःखीने काय काम होणार नाही. मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. 41 धावांचा पाठलाग करायचा असेल तर मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. धावसंख्या पाहिली तर फक्त आणि फक्त सिंगल डिजिट मध्ये पुढे सरकते. धावसंख्या फक्त आणि फक्त 6 या आकड्यावरती आहे. विकेटसाठी पुढचा बॉल घेऊन मनसेस पुन्हा एकदा तयार असतील. यावेळेस आफ्टर होता पोल केलाय आणि बॉल असं पाठवलाय 6 धावांसाठी येतोय बिग ब्लो षटकार.
बघा जिकडे मोठी फटकी येत नव्हती तिकडे पहिला मोठा फटका आलाय विकेशनचा बॅट मधून. का विकेश पाहिलं तर फॉर्म मध्ये आहे यावेळेस, पाहिलं तर बॅटिंग फॉर्म, बॅटिंग मार्क वरती पाहतोय. षटकार आलाय, धावसंख्या 12 वर जाऊन पोहोचते. पुढचा बॉल पुन्हा एकदा आडव्या बॅटचा वापर केला होता पण बॅटन बॉल आपण पाहिलं तर संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूला षटकारानंतर कमबॅक केलं गोलंदाज मनसेस यांनी. धावसंख्या जाऊन पोहोचते 12 या आकड्यावर डबल डिजिट मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे षटकारानंतर. चार चेंडूचा खेळ संपन्न झालाय. धावसंख्या फक्त आणि फक्त 12 या आकड्यावरती आहे. मनसेस यांचा पुढचा बॉल विकेटसाठी. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटचा वापर केला. बघा चेंडू जातो मिडविकेट रिझर्व्ह मध्ये क्षेत्ररक्षक आहे इकडे तैनात. एक सिंगल धाव. या सिंगलच्या मदतीनं धावफलका जाऊन पोहोचते 13 याकडे 13 रन्स ऑन बोर्ड. शेवटचा बॉल असेल. एका डावखुराचा फलंदाज आपण पाहतोय उत्तम धिंदाना पाहतोय स्ट्राईक वरती जाताना. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन असल्या कारणास्तव पाहिलं तर थोडंसं फिल्डिंग मध्ये सुद्धा फेरबदल करावा लागतो. शेवटचा बॉल षटकातील. यावेळेस लोअर फुट चेंडू होता बघा, गॅप मध्ये चेंडू खेळून काढलाय. एक धावसाठी दुसरा प्रयत्न होईल का? यस नो करता करता पाहिलं तर उत्तम रनआउटच्या रूपामध्ये तंबूच्या आशेला परत त्याला पाहतोय. अजून एक विकेट रनआउटच्या रूपामध्ये गाडत होताना पाहतोय. तर इक्वेशन जरा 12 चेंडू मध्ये 31 धाव्यांची आवश्यकता, 27 धाव्यांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. बारा चेंडू 27 धावा. जोपर्यंत विकेश खरपडे स्ट्राईक वरती असले, बॅटिंग मार्क वरती असतील, या खेळपट्टी उभा असेल तोपर्यंत बामणगाव संघ या मॅच मध्ये असेल. बारा चेंडू 27 धावांची आवश्यकता आहे. सरासरी पाहिजे तर 2 मोठी फटकी प्रति षटकामध्ये मारावे लागतील फलंदाजी करणाऱ्या संघाला. 12.5 रन रेटने जावं लागेल, 13.5 रन रेटने जावं लागेल सामना जिंकण्यासाठी. षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय अमोल शेळके यांना. वैयक्तिक पहिल्या सांगे की तिसरं षटक घेऊन अमोल स्ट्राईक होते असतील. नवीन फलंदाज जितेंद्र कोते आहे यांना पाहतो आपण. पहिला बॉल बघा थोडस फंबल झालेच होतं त्या फॉल रनअप मध्ये. एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज असताना पाहतो आपण अमोल यांना. स्ट्राईक वरती तो जितेंद्र. पहिलाच बॉल पुल केला. लोअर फील्ड चेंडू क्षेत्ररक्षक आहे दूर. बघा गॅप मध्ये खेळून काढलाय आणि पहिला चेंडूवरती आलाय चौकार. या 4 धावा, या 4 धावांनी धावफलक जाऊन पोहोचते 18 या आकड्यावर. 18 रन्स ऑन बोर्ड. बघा आक्रमण केलं फलंदाज जितेंद्र यांनी पहिल्या चेंडूवरती. अमोलचा पुढचा बॉल साठी बघूया. यावेळेस पुल केला, फटका फसला, चेंडू हवेत आहे. जतीन चेंडू खाली येतोय आणि त्याच्याकडून होतोय चुकी. बघा साधा सोपा झेल होता, चेंडूच्या खाली पाहिलं तर शत्रुंजय पोहोचला होता जतीन, परंतु त्यांच्याकडून होतोय चुकी आणि जीवनदान मिळते जितेंद्र यांना. 2 धावा, या 2 धावांशी धावफलक जाऊन पोहोचते 20 रन्स ऑन बोर्ड.
20 या आकड्यावर 21 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी अजून सुद्धा पाहिल्यावर. यावेळेस फक्त आणि फक्त मला वाटतं सिंगल धाव घेण्यात यश मिळेल. स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचं काम केलंय विकेश खरपडे यांनी. नऊ चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी बामणगाव संघाला. कोणता संघ या सामन्यामध्ये बाजी मारतोय आणि 2 हात करेल तो आई सोनसरी स्पोर्ट्स तामोलमाळ संघासोबत. यावेळेस लॉक सुप करण्याचा प्रयत्न केला, पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला तर बॅट अँड बॉल संपर्क झाला नाही. बघा मिसफील्ड होतो इकडे, एक धाव होती आणि दुसरे धाव सुद्धा इथे कंप्लीट होताना पाहतोय. या 2 धावा स्कोर बोर्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. या 2 धावाच्या मधून धावफलक जाऊन 23 या आकड्यावरती. त्याला तामोलमाळ संघाचे कर्णधार टॉस साठी येऊन थांबायचं आहे टॉस बॉक्स मध्ये. अमोल पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज असतील. यावेळेस पुन्हा एकदा बॅटच्या खाली डोला लागला चेंडूवर मिडविकेट रिझर्व मध्ये शतक आहे तिकडे फंबल होताना पाहतोय. लोकेश बॅकअप चांगलं होतं. दुसरा धावाचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा इथे होते कंप्लीट. 2 धावा. बघा मिसफील्ड होते आणि मिसफील्ड मुळे पाहिले तर विकेट सारखा फलंदाज बॅटिंग मार्क मध्ये सुखरूप पोहोचताना पाहतोय. या षटकाचा विचार या षटकामध्ये भरपूर धावा खर्च केल्या आहेत गोलंदाज अमोल यांनी. पुढचा बॉल यावेळेस ब्लॉक मध्ये चेंडू हाताळला होता. एक सिंगल लाव डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक सिंगल लाव या सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतोय 26 या आकड्यावरती. 6 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. बघा 2 मोठी फटके खेळणं गरजेचं आहे प्रति षटकामध्ये पाहिलं तर. पहिले 3 चेंडू महत्वाचे असतील बामणगाव संघासाठी. 3 चेंडूवरती मोठी फटके येणं गरजेचं असेल. सहा चेंडू 15 धावांची आवश्यकता असताना शेवटचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज असलेला सूरज पारधी. स्ट्राईकला असलेले लोकेशच्या बॅट मध्ये धरून सुद्धा पाहिलं तर एकच षटकार आलाय. विकेशच्या बॅट मध्ये फक्त आणि फक्त एक षटकार आलाय. बघूया मोठी फटके कुठेतरी येणं गरजेचं आहे. 2 षटकार खिचावी लागतील सामना जिंकण्यासाठी. 6 चेंडू 15 धावांची आवश्यकता आहे. नवीन गोलंदाज सूरज पारधी यांना पाहतोय. यावेळेस स्लॅट मध्ये होता आणि चेंडूला सगळं पाठवलं पार्किंग लॉट मध्ये. 6 धावांसाठी येतोय बिग ब्लू षटकार. बघा जोपर्यंत विकेश बॅटिंग मार्क वरती असतील तोपर्यंत बामणगाव संघ आपण पाहिलं तर या मॅच मध्ये असेल. विकेट घेणं गरजेचं आहे. विकेट आली पाहिजे तरच ससूनगर संघ पाहिलं तरी या मॅच मध्ये पुन्हा एकदा परत येऊ शकतो. 5 बॉल मध्ये पाहिलं तर 9 धावांची आवश्यकता असेल. चला तांबरमाळ संघाच्या कर्णधारांनी यायचं आहे. टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. पुढचा बॉल यावेळेस इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केला तर बॅट अँड बॉलचा
पहिले तर चांगला संपर्क झाला परंतु नोमॅन्स लँडला जेव्हा ट्रॅव्हल झाला एक धाव झाली दुसऱ्या धावाचा प्रयत्न इथे कंप्लीट होताना पाहतोय 2 धावा स्कोर बोर्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. चार चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता आहे. चांगल्या टप्प्यावर तिथं गोलंदाजी करावी लागेल सूरज पहाडे यांना. यावेळेस सोडून दिलाय ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू पडला होता वायचेसला पंचांचा. एक अवांतर धाव स्कोर बोर्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 35 ऑन बोर्ड. 6 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. फुल टॉस बॉल होता बघा क्षेत्ररक्षक आहे राकेश त्यांना चकवून चेंडू सह जातो गॅप मध्ये 4 धावांसाठी येतोय अजून एक चौकार. पूर्णपणे पकड बसवण्याचं काम केलेलं आहे बामणगाव संघाने. फक्त आणि फक्त 2 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. काय तू कंप्लीट केलाय ना मी. 3 चेंडू 2 धावा. यावेळेस पुन्हा एकदा सोडून दिलाय वायचेसला पंचांचा आणि मॅच फिनिश होते. सामना जिंकतो ओमसागर बामणगाव. हल्लक 610 स्पोर्ट्स